आणि यानंतर आता पद्मश्री पुरस्कारांचं वितरण केले जाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून। आपण या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होऊया। भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे। श्री रतिलाल मोहनलाल बोरीसागर, साहित्य एवं शिक्षा। साहित्य आणि शिक्षणातील योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात येतो आहे पद्मश्री पुरस्काराने। जय सुरेश कुमार कोटक, व्यापार एवं उद्योग, कला तबला। कुमार बोस यांचं कलेतील योगदानासाठी देखील त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे पद्म पुरस्काराने। प्रोफेसर विजय कुमार मल्होत्रा, मरणोपरांत लोककार्य। दरम्यान महाराष्ट्रात देखील अनेकांचा कला थिएटर सन्मान यावेळेला करण्यात आलेला आहे। तमाशा कलाकार, प्रख्यात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला। तमाशातले कलावंत, तमाशाचा फड, त्यासोबतच तमाशाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम हे रघुवीर खेडकर आणि त्यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी केलेलं आहे आणि याचाच हा सन्मान असल्याचं आर कृष्णन किटना भावना सध्या व्यक्त होतीये। कला कुरुंबा ट्राइबल पेंटिंग, उनकी पत्नी श्रीमती सुशीला कृष्णन।